आई अधिष्ठी माय माऊलीच उभारलं हो मंदिर. बघा मंदिराचं अगदी रूपडं बदललंय आणि अतिशय भव्य आणि तेवढंच देखणं मंदिर या ठिकाणी तुम्हाला सर्वांच्या वतीने उभारलं गेलेलं आहे. आणि ही एक प्रचिती आहे, या माऊलीची एका प्रकारची सेवा आहे बघा, नाही का. म्हणून आमच्या कोकणातील एक महत्वाचं आणि जागृत देवस्थान म्हणून या ठिकाणी अधिष्ठी मातेची सर्वजण पूजा करतोय. आज एवढा मोठा हा कार्यक्रमाची रूपरेषा आपण केलेली आहे. खरोखर ती माऊली स्वतः या ठिकाणी येऊन वास करून या ठिकाणी स्वतः ती या कार्यक्रमाला हजर राहून किंवा सर्वांना आशीर्वाद दिलेच असतात बघा. म्हणून काय म्हणतो बघा, आई अधिष्ठी माय माऊलीच उभारलं हो मंदिर. जगदंबेचा गजर करू, जगदंबेचा गजर करू, जगदंबेचा गजर करू, जगदंबेचा विसाव्यासाठी हे निवड हे क्षेत्र निवडलं. आज हे क्षेत्र म्हणजे पुण्यक्षेत्र म्हणून या ठिकाणी नावारूपास झालेले बघा. याची प्रचिती आम्हाला ना तुम्हाला सर्वांना या ठिकाणी आलेली आहे. अखंड कोकणभर या मातीची ही कीर्ती पसरलेली आहे. असं हे देवस्थान बघा आपलं. आणि 18 चाळ्यांची मालकी म्हणून आज नावारूपाला आली आमची अधिष्ठी माता देवी बघा. म्हणून काय म्हणतोय, संपूर्ण कोकणची ही रक्षण करते. म्हणून आज कोणाला माहित नाही असं नाही, अनेक देवस्थान आमच्या कोकणामध्ये आहेत. अनेक देवस्थान आमच्या कोकणामध्ये काही लोकांना अपरिचित, काही लोकांना परिचित आहेत. पण अधिष्ठी हे असं एकमेव मंदिर आहे की या कोकणातील प्रत्येक माणसाला, कारण हा मार्ग जो आहे तो आमच्या हा जो मार्गच आहे तो आमच्या कोकणामधून आमच्या सिंधुदुर्गामध्ये जाणारा मार्ग आहे. त्यामुळे सिंधुदुर्गामध्ये जाणारा हा प्रत्येक माणूस त्याला अधिष्ठी देवीला इथे या ठिकाणी नमस्कार करूनच जातो बघा. म्हणून हे देवस्थान याच्यासाठी हा गजर आहे बघा. म्हणून या थोडासा बुवा तुमच्यासाठी, पण तुम्ही खरं जाग्याला तो गेलो काय तो ह्याच्यासाठी होतो लवकर, त्याच्यासाठी जरा कीर्ती सांगते बुवा, ऐकून घ्या तुम्ही, कुठेतरी उपयोगाला पडतील हे गजर. म्हणून काय सांगता, रक्षण
झालेले आहेत बघा. आणि त्या अपघातामध्ये सुद्धा जेव्हा ह्या दैवताची लोकांनी आराधना केली, पूजा केली, तिची अर्चना केली, त्यापासून अनेक अपघात बंद झालेत. ही या मातेची या ठिकाणी कृपादृष्टी आपल्या या कोकणावर आहे बघा. म्हणून काय सांगतोय, म्हणून एवढे मोठे कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत बघा. मग तुम्हाला सर्वांना या मातेचे कृपाशीर्वाद मिळू दे, सर्वांना उदंड आयुष्य मिळू दे, या मातेच्या या ठिकाणी प्रार्थना करतो. या गजराची समाप्ती करतोय बघा. या
अधिष्ठी देवी माझे आई मजला ठाव द्यावा पायी अधिष्ठी देवी माझे आई